11th ॲडमिशन 2025-26 तर सर्व जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन होणार आहे। याबद्दलची अपडेट आपण या अगोदर दिली होती। तर ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर संपूर्ण विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांची ते रेडी करून ठेवायचे, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। तर याबद्दलची एक अपडेट आलेली आहे आणि डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा आलेली आहे। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे। तर बघू शकता आवश्यक कागदपत्रे तर 11th ॲडमिशनसाठी म्हणजे जेही विद्यार्थी 10वी पास आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना जर 11thला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांना संपूर्ण डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट लिस्ट आलेली आहे, ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देणार आहे। तर 11th ॲडमिशनबद्दल किंवा डिप्लोमा ॲडमिशनबद्दल संपूर्ण अपडेट दरवर्षी आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर बघू शकता जे विद्यार्थ्यांनी 10वी पास आहे त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स तर 10वीची तुम्हाला मार्कशीट लागणार आहे, म्हणजे जेही तुमचा रिझल्ट लागलेला आहे त्याबद्दलची तुम्हाला मार्कशीट। तर सध्या तुमची मार्कशीट आलेली नाही आहे तरी तुम्ही ऑनलाईन जी मार्कशीट आहे त्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। 19 तारखेपासून विद्यार्थी त्यांचा फॉर्म फिल करू शकतात। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतर 10वीची तुम्हाला टीसी मिळणार, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला हा सुद्धा तुम्हाला मार्कशीट सोबत मिळू शकतो। त्यानंतर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो लागेल विद्यार्थ्यांचे। त्यानंतर बघू शकता सामाजिक प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, म्हणजे जेही विद्यार्थी कास्टमध्ये असेल SC ST OBC VJ EWS यामधून जेही विद्यार्थ्यांना आरक्षण पाहिजे असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। आणि जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल विद्यार्थ्यांचे काढलेले तर तुम्ही काढू शकता, किंवा वेळेवर तुम्ही काही वेळेसाठी तुमच्या वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता 11th ॲडमिशनसाठी। त्यानंतर बघू शकता जे विद्यार्थी महाराष्ट्र बाहेरील असेल त्यांना त्या प्रकारचे जेही डॉक्युमेंट्स असेल प्रमाणपत्र हे द्यावे लागेल। त्यानंतर जे विद्यार्थी OBC VJ या कास्टमध्ये येत असेल त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सुद्धा लागणार आहे। तर तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवू शकता, नॉन क्रिमिलियर वगैरे। आणि जे विद्यार्थी EWS मध्ये आहे त्यांना EWS प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे। तर अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आहे, खूप मोठे डॉक्युमेंट्स नाही आहे 11th असल्यामुळे। तरी जे डॉक्युमेंट्स यामध्ये सांगितलेले आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। जसे की कॅपराउंड सुरू होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शाळेचे नाव टाकायचे आहे, या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात। मेरिट लिस्ट वगैरे यासुद्धा अपडेट असतात। तर विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ज्या अपडेट आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि संपूर्ण जेही लिस्ट येतात किंवा कॅपराउंडची डेट येते त्यांच्यासाठी फक्त 2 ते 3 दिवस असते, आणि त्यामध्ये तुम्ही जर फॉर्म मिस केला तर तुमचा तो राऊंडसुद्धा पूर्ण मिस होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला अपडेटवर लक्ष ठेवावं लागेल। आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवू शकता, त्यावरती सुद्धा संपूर्ण अपडेट देण्यात येत असतात। तर 11th ॲडमिशन त्यानंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।